जर तुम्हाला पोस्ट खात्यामध्ये काम करायचं असेल आणि या खात्यामध्ये कोणत्या कोणत्या जागांची भरती आलेली आहे 2025ची नव्याने आता एक भरती आलेली पुढे आणि 2025ला पोस्ट खात्यामध्ये जर काम करायचं असेल तर जवळपास 21,000पेक्षा अधिक जागा आलेल्या आहेत। पण एक गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही ती म्हणजे ही जरी भरती 10वीच्या आधारावर होत असेल पण 10वीला किती टक्के असायला पाहिजे म्हणजे आपण भरायला पाहिजे आणि किती मग कारण हे सांगणार नाही कोणीच तुम्हाला, हे तुम्हाला त्या फील्डमधला जो काही जो एक्सपर्ट व्यक्ती आहे तर तोच सांगू शकतो। अदरवाईज तुम्हाला भरा फॉर्म भरा असं म्हणण्यात काही अर्थ नाही। तुम्हाला खरंच फॉर्म भरायला पाहिजे का म्हणजे तुम्हाला 90% जास्त मार्क्स पाहिजे का 77%वर पण तुमचं जे आहे सिलेक्शन होऊ शकतं मागच्या वेळेसच्या प्रमाणे का 84ला होतं का 90पेक्षा अधिकच पाहिजे याबद्दलची संकल्पना पण मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। पण एक्झॅक्टली या पदासाठी म्हणजे याच्यात एकूण 2-3 पदं आहेत तर त्या 3 पदासाठी कोणती पात्रता आहे तुम्ही 10वीच्या तुमची जी मार्कशीट आहे म्हणजे त्याच्यावर तुमचे एकूण किती टक्के पडले याच्या आधारावर तुमचं सिलेक्शन होणार आहे। पण एक गोष्ट जी महत्त्वाची आहे बघा की बरेचशा जे काही विद्यार्थी आहेत त्यांना हेच माहिती नाही आहे की या पोस्ट खात्यामध्ये जर अशा प्रकारच्या भरतीला अप्लाय करायच्या अगोदर आम्हाला किती टक्केवारी असणं हे गरजेचे आम्हाला माहिती असणं गरजेचे आहे। महिलांसाठी नाही, महिलांसाठी तर फीस नाही, त्यांनी तर जरूर भरा आणि त्यांना कमी टक्केवारी आहे तर त्यांचं खरंच सिलेक्शन होऊ शकतं का मागच्या वेळेच्या आपण आधारावर भरूयात। शेवटी तुमचा निर्णय आहे तुम्हाला भरायचा असेल तर, पण मी जे आहे ते प्रामाणिक सांगतो अशा पद्धतीने कोणत्याही चॅनलवर तुम्हाला मार्गदर्शन केले जाणार नाही। मी सांगाल जे आहे ते सांगतोय। पहिला मुद्दा बघा की इथे दिसतंय बघा तुम्हाला ऑनलाईन नोटिफिकेशन आलेलं आहे 21,413 पोस्टसाठी आणि तारीख सुरुवात झालेली फॉर्मची 10/2 म्हणजे 10 तारखेला सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायला आणि 3/3 म्हणजे मार्च महिन्यातल्या 3 तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे। तुम्हाला जर या पद्धतीच्या जर का जाहिरातीमध्ये जर का या जाहिरातीच्या द्वारे पोस्ट खात्यामध्ये जर सरकारी नोकर म्हणून जर काम करायचं असेल गव्हर्नमेंट तुम्हाला सर्वंट व्हायचं असेल तर ही सुवर्णसंधी आहे। पण आता एकदा नोटिफिकेशन तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या मनामधला जो डाऊट आहे त्याला आता क्लिअरच करणार बघा। पहिला मुद्दा हे बघा तुम्हाला इथे स्पष्टपणे डाक जे काही आहे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनचं डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स याचं जे काही नोटिफिकेशन आहे दिलेलं आहे बघा। ग्रामीण जे काही डाक सेवक ऑनलाईन म्हणजे GDS त्याला आपण म्हणूया आणि कारण की ही जी काही भरती आहे ही ग्रामीण डाक सेवक या पदासाठी आहे। याच्यात कोणते कोणते पद आहेत त्यांना पगार किती आहे संपूर्ण सांगणार आहे बघा। पटापट सांगण्याचा प्रयत्न करतो। पहिला मुद्दा तर नेहमीप्रमाणे बघा की खूप महत्त्वाचं बघा की जर तुम्हाला या पदासाठी म्हणजे या भरतीसाठी जर का तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर बघा 10 तारखेपासून सुरुवात झालेली आहे 3/3 म्हणजे मार्चच्या तिसऱ्या 3 तारखेपर्यंतच तुम्हाला सबमिशन रजिस्ट्रेशन करता येईल। म्हणजे जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर फक्त फॉर्म भरा, पण हे पण कोणी सांगणार नाही तुम्हाला। पण जर समजा तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतर फॉर्म भरा। कसं करायचं आहे त्या संदर्भात पण वाटल्यास एखादा व्हिडिओ मी टाकतो। त्यानंतर बघा तुम्हाला काही जर चूक झाली असेल तर एडिट करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्हाला 6/3/2025 ते 8/3/2025 पर्यंत तुम्हाला जे आहे त्यामध्ये तिथपर्यंत तुम्हाला त्या टायमापर्यंत किंवा त्या वेळेपर्यंत तुम्हाला ते काय करायचं आहे तर करेक्शन करायचं आहे बघा। कोणत्या कोणत्या पोस्ट आहे पहिली पोस्ट बघा ब्रँच पोस्ट मास्टर कोणची ब्रँच पोस्ट मास्टर आणि दुसरी आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर हे बघा असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर या 2 पोस्ट सोबतच एक अत्यंत महत्त्वाची एक तिसरी पोस्ट पण आहे ती म्हणजे डाक सेवक। हे 3 पदं खास करून तुम्ही लक्षामध्ये ठेवा आणि याच्यामध्ये आता पात्रता काय आहेत वगैरे बघा। इमोलमेंट्स अँड अलाउन्सेस म्हणजे त्यांचे भत्ते काय असणार वगैरे वगैरे आणि अलाउन्सेस काय असणार बघा की जर ब्रँच पोस्ट मॅनेजर असेल म्हणजे BPM तर यासाठी बघा 12,000 ते 29,380 असं दिलेलं आहे म्हणजे जे काही स्लॅब आहे तर तो मी तुम्हाला सांगतो आहे। त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मॅनेजर किंवा डाक सेवक यांना आहे 10,000 ते 24,470 रुपये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी नोकरी आहे। आता येऊयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे पात्रता काय असणार आहे। एका व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी तुमच्या क्लिअर करणार आहे। म्हणजे पात्रता काय असणार आहे जर पात्रता क्लिअर झाल्या म्हणजे तुमच्या मनामध्ये आता डाऊट क्लिअर होईल बघा। पहिलं तर कमीत कमी तुमचं वय हे 18 पाहिजेच बरोबर आणि हे शक्यतो असतोच, परंतु जास्तीत जास्त वय किती पाहिजे तर 40। बरं 40च्या वर जरी वय गेलं तर काही लोकांना याच्यामध्ये सवलत दिली जाते ती कुणाकुणाला दिली झाली आहे
ते दिले का याच्यामध्ये? हो, रिलॅक्सेशन, एज रिलॅक्सेशन आपण त्याला म्हणतो. तर मग आपण बघूयात कुणाकुणाला एज रिलॅक्सेशन कसं मिळतं आहे हे पण तुम्हाला नोटिफिकेशनच्या नुसार, नवीन नोटिफिकेशनच्या नुसार दाखवलं. बघा पहिला मुद्दा हे बघा, जर SC ST शेड्यूल कास्ट असेल तुम्ही तर 5 वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळेल. त्यानंतर बघा OBC मध्ये असेल तर 3 वर्ष मिळेल. परंतु EWS मध्ये असेल तर कुठल्याही प्रकारचे एज रिलॅक्सेशन मिळणार नाही. परंतु बघा पर्सन विथ डिसेबिलिटीज, दिव्यांग जे असतील त्यांना 10 वर्षाचं जे एज रिलॅक्सेशन मिळतं. त्यानंतर बघा पर्सन विथ डिसेबिलिटीज जे असेल प्लस OBC तर त्यांना 13 वर्षाचं आहे. त्यानंतर बघा की डिसेबिलिटीज SC STचं जर असेल प्लस SC ST त्यांना 15 वर्षाचं मिळेल. पण आता तुम्हाला जसं मी सांगितलं की प्रो टिप सांगणार आहे मी तुम्हाला यामध्ये, आणि प्रो टिप काय आहे ते सांगतो. बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे की आपल्या या चॅनलवर फक्त माहितीच दिल्या जात नाही, तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो पडणारा जो प्रश्न आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आता बघा काय मी तुम्हाला सांगतो, आता व्यवस्थित ऐका. की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की बघा आपण जर आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला, शेवटी तुम्ही निर्णय घ्या बरं का, तुमच्या मनाने तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तर घ्या. पण इथे फक्त माहिती दिल्या जात नाही तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. पहिला मुद्दा, तुम्हाला किती टक्केवारी असायला पाहिजे म्हणजे तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून येत असताल, आता महिलांसाठी तर काही फीसच नाही, पण बाकीच्यांना तर 100 रुपये फीस आहे, कोणाला फीस नाही आहे. ज्यांना फीस नाही ते भरू शकता, परंतु ज्यांना 100 रुपये पण जाणार आणि वेळ पण जाणार आणि भेटणार पण काहीच नाही, तर अशाने उगाच जास्त एक्साइटेड होऊन फॉर्म भरण्यात पॉईंट नाही. गेल्या वेळेचा आपण विचार केला तर जवळपास बघा आपण जनरलचा जर विचार केला तर 90% अधिकच जे आहे लोकांना जे आहे असं धरून चला 90% प्लस ज्यांना ज्या मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. काही काही केसमध्ये इकडे तिकडे होऊ शकतं हेही सांगतोय मी तुम्हाला. आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला ॲक्युरेट नाही सांगलो, मी तुम्हाला रफ अँड टफ एक अंदाज द्यायलो आहे, यापेक्षा अधिक पण कमी नाही. पुढे बघा, पण मग काही लोक पण असे धरून चाललेत की गेल्या वेळेस सर 77% ज्यांना 10वीला मार्क पडले, ज्यांना 82 मार्क पडले त्यांचं पण झालेलं आहे, काहीला 84 टक्के पडले त्यांना पण झालेलं आहे. असं का झालेलं आहे तर ते आहेत बघा PWD मधले काही, म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटीज, OBC, पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणजे SC ST. तर त्यावेळेस म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटीज खास करून PWD या जर तुम्ही या गोष्टीमध्ये किंवा या कॅटेगरीमध्ये जर येत असताल तर मात्र मग तुम्हाला थोडा फॉर्म भरताना एक पाऊल पुढे घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला 90%च असावेत असं काही नाही, तिथे कमी टक्क्यावर पण तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. परंतु जे बाकी आहेत, बाकी म्हणजे इतर घटकामधले जे काही विद्यार्थी याला अप्लाय करणार आहेत या 3 पोस्टसाठी किंवा इतर पोस्टसाठी, तर त्यांच्यासाठी खास करून सांगतोय जास्त टक्केवारी त्यांना लागेल. पण काही लोकांना जे आहे की बघा 77 वाले पण लागले, 84 वाले पण लागतात, 82 टक्केवाले पण लागतात. पण जनरल असेल तर मग मात्र खूप त्याच्यामध्ये फरक पडतो. हे तुम्हाला मी ही प्रो टिप तुम्हाला द्यायलो आहे. आता याच्यामध्ये आणखी काय महत्त्वाचं आहे बरं, आता माझ्यामध्ये जे बघा एक महत्त्वाच्या गोष्टी तर मी तुम्हाला क्लिअरच केलेल्या आहेत की एज रिलॅक्सेशन सांगितलेलं आहे मी तुम्हाला. त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं की मिनिमम वय 18 पाहिजे, जास्तीत जास्त 40 पाहिजे, आणि एज रिलॅक्सेशन कसं मिळेल हेही सांगितलं. सॅलरी स्लॅब काय आहे तो पण सांगितलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर त्याचे नाव पण मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. डाक सेवक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला ही पण ॲसिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर पण ही पण पोस्ट सांगितलेली आहे मी. आणि ही खूप मोठ्या संख्येमध्ये पोस्ट आहेत, म्हणजे 21,000 प्लस ही जागा जी आलेल्या आहेत. त्यानंतर ब्रँच पोस्ट मास्टर ही पण जे आहे जागा आहेत, आणि ह्या ज्या जागा आहेत ह्या संपूर्ण भारतभर याप्रमाणे आलेले, कारण की ही केंद्राची जी आहे नोटिफिकेशन आहे, भरती आहे, आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण ऑब्वियसली जागा आहेत. आता याबद्दल मी आणखी तुम्हाला विस्तृत आणखी नवीन जर व्हिडिओ हवा असेल, याबद्दल तुम्हाला कोणत्या शंका कुशंका, फॉर्म कसा भरायचा वगैरे यावर तर मी बोलणार आहे, पण काही प्रो टिप्स तुम्हाला मी बोलता दिलेले आहेत. तुर्तास लक्षात ठेवा, तुम्हाला जर काही या प्रकारची जर वॅकन्सीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट जे काही आहे इंडिया पोस्ट GDS online.gov.in या प्रकारचे तुम्ही गुगलला डायरेक्ट सर्च करा, तुम्हाला अशा प्रकारे जे आहे इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तिथे नोटिफिकेशन या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर जे आहे तुम्हाला पुढे PDF जे आहे, जे काही PDF आहे महत्त्वाचं, तर ते PDF पण तुम्हाला तिथे ओपन झालेलं दिसेल. हे बघा हे अशा प्रकारे जे आहे PDF ओपन झालेलं दिसेल, आणि इथे संपूर्ण तुम्हाला जे आहे जी माहिती हवी ती तुम्हाला भेटेल. आणि जसं की इथे फ्रंटलाच दिसत आहे तुमचा एकदम हेड यालाच आपण वरतीच वेबसाईटच्या GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल बघा, जानेवारी 2025, नंबर ऑफ पोस्ट किती आहेत 21,413, ॲप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट कधीपासून सुरू होणार 10/2/2025, कधीपासून एंड होणार तर एंड डेट आहे 3/2/2025. अशा प्रकारे
तुम्हाला आता राहिला मुद्दा की फॉर्म कसा भरायचा याबद्दल पण एक सविस्तर मी जे आहे महत्त्वाचा जो आहे येणाऱ्या टायमामध्ये व्हिडिओ देईल. परंतु एक लक्षात ठेवा, जास्त पर्सेंटेज असेल आणि खास करून तुम्ही ओपन गटामध्ये असताल तरच फॉर्म भरण्यामध्ये अर्थ आहे. अदरवाईज माझ्या मते तेवढा त्याच्यात जास्त मला अर्थ वाटत नाही. शेवटी तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. तुर्तास काहीही अडचण असेल, कुठल्याही प्रकारची शंका असेल या जाहिरातीबद्दल तर नक्की व्हिडिओच्या खाली मला विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद.